कसा वाटला डीप डिश पिझ्झा? आवडला की नाही आवडलं? आवडलं? लोक म्हणतात शिकागो म्हणजे मिनी न्यूयॉर्क, पण खरंच तसं आहे का? शिकागोचा डे 1 इक्वल टू खाणं फिरणं आणि घाबरणं. एक पिझ्झा जो संपवणं म्हणजे फुल चॅलेंज आहे. एक स्कल्पचर ज्यात पूर्ण शहर तुमच्यात दिसतं आणि एका बिल्डिंगच्या 103rd फ्लोअरवर फक्त काचेवर उभं राहून खाली बघितलं तर काय होतं माहितीये? आम्ही एक्झॅक्टली तेच केले आज. हे आहे शिकागो आणि हा आहे आमच्या ट्रिपचा डे 1. पण थांबा, कारण शेवटी जे झालं ना ते टोटली अनएक्सपेक्टेड होतं. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. गुड मॉर्निंग. पहाटेचे 4 वाजलेत आणि ट्रिपची सुरुवात झालीये. आम्ही लोगन एक्सप्रेस पकडली बॉस्टनच्या लोगन एअरपोर्टला जाण्यासाठी. ही एक डायरेक्ट बस सर्व्हिस आहे जी बॉस्टनच्या काही एरियाज पासून एअरपोर्टला कनेक्ट करते. सुपर कन्व्हिनियंट आहे ही. Now arriving. Terminal A serving Delta. Delta operates out of Terminal A. Goodbye, baby, on the treetop. When the wind आमचं आता सिक्युरिटी चेक इन झालेलं आहे आणि अजून 1.5 तास बाकी आहे फ्लाईटला. तर आम्ही आता बसलेलो. सकाळचे 5:30 वाजलेले आहेत. फ्लाईट आहे 6:58ची. ही बघी शिकागोची अमेरिकन एअरलाइन्स. चला आता फ्लाईटला अजून 2 तास आहेत, तर बॉस्टन एअरपोर्ट फिरूयात. अमेरिकेत फ्लाईटने डोमेस्टिक ट्रॅव्हल करताना एक खूप वियर्ड गोष्ट जाणवली मला, की इकडे लगेज अलाउड नसतं तुम्हाला. म्हणजे एकच केबिन लगेज घेऊन जाऊ शकता तुम्ही फ्लाईटमध्ये. आणि पहिल्यांदा ऐकलं तेव्हा खूप वियर्ड वाटलेलं, पण ठीक आहे. आता एक्स्ट्रा लगेज न्यायचं असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा पे पण करावं लागतं. आमचं बोर्डिंग स्टार्ट झालेलं आहे. आता 3 तास आहेत आता शिकागोला पोहोचण्यासाठी. पोचल्यावर आम्ही फिरायला सुरुवात करणार आहे. ते 3 वाजता चेक इन होतं अमेरिकेत सगळ्या हॉटेल्समध्ये. आता शिकागोला पोचायला 3 तास आहेत. एकाच कंट्रीत असलो तरी शिकागो बॉस्टनच्या 1 तास मागे आहे. सो आता आमचा टाइम झोन चेंज होणार आहे. सकाळी 7ला बॉस्टन वरनं निघालो आम्ही. आता शिकागोमध्ये 9 वाजलेत आणि लँड झालोय. आता आपल्याला ट्रेन पकडायची आहे हॉटेलपर्यंत. सो आम्ही शिकागोची जी लोकल ट्रान्सपोर्ट आहे, सिटी ज्याला म्हणतात, त्या ट्रेनने जाणार आहोत आता शिकागोच्या ओहेर एअरपोर्टला पोहोचलो आणि गाईज हे एअरपोर्ट बघून डोळे फिरले. हे जगातील सर्वात बिझी एअरपोर्ट पैकी एक आहे. इतका मोठं की आतमध्ये ट्रेन आहे एका टर्मिनल वरून दुसऱ्यावर जायला. आता हॉटेलला जायचं आपल्याला आणि इथून सुरू होतं खरं ऍडव्हेंचर. इकडे एअरपोर्ट आणि ट्रेन स्टेशन डिरेक्टली कनेक्टेड आहेत एकमेकांना. म्हणजे तुम्हाला कुठेही जायला कॅब बुक करायची गरज नाही. थेट ट्रेन पकडा एअरपोर्टवरून. शिकागोच्या लोकल ट्रान्सपोर्टला म्हणतात सीटीए, शिकागो ट्रान्झिट अथॉरिटी. आणि इथे ट्रॅव्हल करायला लागतं एक स्पेशल कार्ड, वेंट्रा कार्ड. जसं बॉस्टन मध्ये चार्ली कार्ड असतं तसंच आहे हे. वेंट्रा कार्ड एअरपोर्टवरच मिळालं. आम्ही 3 डेज पास घेतला, म्हणजेच 3 दिवस अनलिमिटेड ट्रॅव्हल करू शकतो आता इथल्या लोकल बसेस आणि ट्रेन्सने. आणि $15 मध्येच मिळालं. हे कार्ड टॅप करायचं आणि आत जायचं. सुपर सिम्पल. बॉस्टन मधनं निघताना एवढी थंडी होती की मी जॅकेट घातलंय आणि इकडे पोहोचले इतकं गरम होतंय. आता 27 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे आता. मॅसेच्युसेट्सच्या ट्रेनमध्ये आणि शिकागोच्या ट्रेनमध्ये फरक दिसतोय मला. आय होप तुम्हाला पण दिसेल. मी या ब्लॉगमध्ये कोणत्या ॲक्वेरियमच्या ब्लॉगमध्ये आम्ही ट्रेनमध्ये जेव्हा गेलेलो मॅसेच्युसेट्स बॉस्टनला, इतकी सुंदर ट्रेन होती. मी तुम्हाला दाखवलं की खूप स्वच्छ, गर्दी नाही, काही नाही, क्लीनलीनेस मेंटेन्ड होता, वेल मेंटेन ट्रेन होती. आणि इथे बरं दिसते ते घाण असं लिहिलेलं आहे बऱ्याच जागी. स्वच्छता पण कमी आहे. सो असं नाहीये की अमेरिकेत तर सगळं स्वच्छ साफसुथरं असेल. काही ठिकाणं अशीही आहे. आमची जी ट्रेन होती ती ब्लू लाईन होती. आम्ही एका स्टेशनवर उतरलोय आणि इथनं आम्ही आता रेड लाईन पकडणार आहोत. रेड लाईनच्या स्टेशनवर चाललोय सिटीच्या आतमध्ये जायला, शिकागो डाऊनटाऊन मध्ये जायला. खूप अनक्लीन आहे. न्यूयॉर्कचं असंच असतं. वेगवेगळ्या दिशेला जाण्यासाठी या वेगवेगळ्या लाईनच्या ट्रेन्स असतात. जसं की ऑरेंज लाईन, ग्रीन, पर्पल, पिंक, ब्राऊन आहे. आम्ही आता रेड लाईनने चाललेलो आहोत.
फायनली आता स्टेशनच्या बाहेर आलो आहे. बाहेर खूप सुंदर सिटी आहे आणि यार इज शिकागो. वा, बाहेर आल्यावर छान वाटतं, आतमध्ये बेकार होतं. वेलकम टू शिकागो. फायनली डाऊनटाऊन शिकागोला पोहोचलो आणि मला आता मुंबईला आल्यासारखं वाटतंय. 27 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे आता बाहेर आणि बॉस्टन मध्ये तर अजून थंडीच चालू आहे. पण इकडे पूर्ण ऑपोजिट वेदर आहे. मस्त वाटतंय मला तर. सिटी खूप सुंदर आहे. मला मिनी न्यूयॉर्क वाटतंय. थोडे लहान बिल्डिंग्स पण ऑसम. आणि तुम्ही ऐकलं असेल की शिकागोमध्ये पिझ्झा खूप फेमस आहे. तर ठिकठिकाणी बरेच पिझ्झाचे रेस्टॉरंट्स आहेत. आणि शिकागोचा डीप डिश पिझ्झा खूप फेमस आहे, जो मी आज ट्राय करणार आहोत. हॉलिडे इन एक्सप्रेस आलेला आहे. एकदम शिकागोच्या मिडलमध्ये डाऊनटाऊनमध्ये आहे आमचं हे हॉटेल. खूप सुंदर व्ह्यू आहे बाहेर आल्या आल्या. थँक्यू. 3 वाजता चेक इन होतं, सो त्यांनी आम्हाला ऑफर केलं की आम्ही तुमच्या बॅग्स ठेवू शकतो आणि आम्ही तोपर्यंत फिरू शकतो. सुंदर दिसत आहे. आणि हे स्टारबक्स रिझर्व आहे, शिकागोचं सर्वात मोठं स्टारबक्स रिझर्व. हो. सो जगामध्ये फक्त 4 स्टारबक्स रिझर्व आहेत. एक आहे टोकियोमध्ये, एक आहे युरोपमध्ये आणि तिसरं आहे शिकागोमध्ये आणि चौथा आहे मला माहित नाही कुठे. आम्ही लंचसाठी चाललेलो आहोत. हे हॅरी पॉटर काहीतरी आहे. ओ, हा शो आहे तो हॅरी पॉटरवाला. आमची बस आली आहे 147 नंबरची. हे कार्ड दाखवावं लागतं वेंट्राचं. टॅप करायचं. हा आहे ट्रम्प टॉवर आणि ती दिसते मस्त शिकागोची आर्किटेक्चर बोर्ड, फेमस आर्किटेक्चर बोर्ड, जी आम्ही संध्याकाळी करणार आहोत आज. मी आता इकडे हे बोलणार आहे आणि तिकडे स्टॉप रिक्वेस्टेड म्हणून आलंय. जर तुम्हाला थांबायचं असेल तर तुम्ही स्टॉप रिक्वेस्ट करू शकता आणि ते त्या क्षणी रस्त्यावर गाडी थांबते तुमच्यासाठी. आम्ही चाललो जिओर्डानोस पिझ्झाला, जो डीप डिश पिझ्झा खायला. नटेलाची फॅक्टरी दाखवणार, लँडोर नटेला कॅफे. इकडे प्रत्येक गोष्टीवर नटेला करून देतात. मस्त दिसतंय. जिओर्डानोस पिझ्झा आलेला आहे. गर्दी खूप आहे. ये टेबल मिळाला. आम्ही खूप आतुरतेने डीप डिश पिझ्झाची वाट बघतोय आता. टोमॅटो ब्रुशेटा आलेला आहे. आता आली ती मुवमेंट ज्याची मी सकाळपासून वाट बघत होते. जिओर्डानोज हे 1974 पासून शिकागो मध्ये आहे, जे स्टफ्ड डीप डिश पिझ्झासाठी फेमस आहे. चीज लव्हर्स साठी तर हे पॅराडाईसच आहे. पिझ्झा कमी आणि चीज जास्त असतं. जास्त म्हणजे कोंबून कोंबून भरलेलं असतं. इथे आल्यावर 40 मिनिटं वाट बघितली आणि मग या पिझ्झाचं दर्शन झालं. ही यांची स्ट्रॅटेजी आहे का असं मला वाटतं, कारण माणसाला आधीच भूक लागलेली असते आणि त्यात अजून 40 मिनिटं वाट बघितली की समोर वरण भात आला तरी तो अमृतच वाटणार आहे, होय की नाही. मग आता काय, अजून जास्त एन्जॉय करायचं पिझ्झा. मी आता टू गो म्हणून नेतोय. घरी नेऊन आमचा उद्या ब्रेकफास्ट होईल हा. कारण की एक 10 इंचाचा पिझ्झा आहे पण तोही जात नाही, इतकं सारं चीज आहे त्यामध्ये. सो ही आम्हाला पॅक करून देते. कसा वाटला डीप डिश पिझ्झा? आवडला की नाही आवडला? आवडला की नाही आवडला? तो मला खूप आवडला डीप डिश पिझ्झा. मे बी कारण त्यांनी 45 मिनिट्स वेट करायला लावला पिझ्झा आणायला, त्यानंतर दिला.
पण तसं इट वॉज टू गुड. तर आम्ही इथे मिलेनियम पार्क प्लाझा मध्ये आलोय. खूप सुंदर फाउंटन आहे इकडे. मस्त वाईब आहे ना या सिटीची खरंच. एकदम व्हायब्रंट फील येतो. पब्लिक लायब्ररी ऑफ शिकागो. एक बाई अजगर घेऊन उभी आहे. हे आहे मिलेनियम पार्क, जिथे आता क्लाउड गेट म्हणून आहे. कधी जर तुम्ही शिकागोला येत असाल तर शिकागोची आयडेंटिटी आहे हा बीन, ज्याला क्लाउड गेट सुद्धा म्हणतात. आणि हे कोणी बनवलंय हे माहिती आहे का तुम्हाला? हे एका भारतीय माणसाने बनवलं, ब्रिटिश इंडियन माणसाने. त्याचं नाव अनिश कपूर आहे. त्याने हे द बीन क्लाउड गेट बनवलेलं आहे. सो आपण आलेलो आहोत तिकडे. आणि हे फेमस आहे त्याच्या रिफ्लेक्शनसाठी. म्हणजे तुम्ही जर तिथे थांबाल तर शिकागो स्कायलाइन्सचं रिफ्लेक्शन दिसतं, तुमचं रिफ्लेक्शन दिसतं. याला 110 टनचा स्टेनलेस स्टील पासून बनवलेला आरसाच समजा, आणि म्हणूनच लोक इकडे मिरर सेल्फीज घेतात. याच्या कर्व्ड सरफेस मध्ये शिकागोची संपूर्ण स्कायलाईन रिफ्लेक्ट होते. आणि हे स्कल्पचर बनवायला $23 मिलियन लागलेले. मी 360 डिग्री व्ह्यू दाखवते तुम्हाला याचा, आणि रिफ्लेक्शन बघायचं. प्रचंड ऊन आहे, आम्हाला उन्हात थांबवत नाहीये आता. सो आम्ही आता स्कायडेकला चाललोय. सुंदर रस्ता दिसतोय हा. ही आहे ती शिकागोची ट्रेन. हा सिटी आहे. पोपट घेऊन चालले इथे. तर तुम्ही बघू शकता, कधी साप कधी पोपट, वेगवेगळे प्राणी घेऊन चालले लोक रस्त्यावरनं. हे आहे दी आर्ट इन्स्टिट्यूट ऑफ शिकागो, आणि हीच आहे ती जागा जिथे स्वामी विवेकानंदांनी 1893 मध्ये त्यांचं हिस्टॉरिक स्पीच दिलेलं. सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका या त्यांच्या शब्दांनी त्यांनी जग जिंकलेलं, आणि ऑफकोर्स भारताचा अभिमान पण वाढवलेला. इथे कार वगैरे रेंट नाही करायची. मस्त सिटी आहे, लोकल बस, ट्रेन्स आणि वॉक करत राहायचं. खरी मजा घ्यायची असेल ना तर एखाद्या लोकल सारखं फिरायचं. आता मला खरंच पुण्याचे PMTचे दिवस आठवतात. ट्रेन आली आहे स्कायडेक साठीची. मी चाललो स्कायडेकला. 10 मिनिटाचा वॉक आहे इकडनं. शिकागो स्कायडेक जे विलीस टॉवर वरती आहे. तर स्कायडेक बद्दल सांगायचं म्हणजे वन ऑफ द टॉलेस्ट बिल्डिंग होती वर्ल्ड मधली 1973 मध्ये. त्यानंतर बऱ्याच आल्या, एम्पायर स्टेट आली, अजून कुठल्या आल्या, दुबईचं आपलं हे आलं, बुर्ज खलिफा. याचे तिकीट्स आम्ही आधीच बुक करून ठेवले होते, कारण खूप गर्दी असते. स्कायडेक म्हणजे विलीस टॉवरच्या 103rd फ्लोअरवरचा ऑब्झर्वेशन डेक, जवळजवळ 1300 फूट उंचीवर. आणि इथली सर्वात फेमस गोष्ट म्हणजे दी लेज. तिकडे जायच्या आधी हे बघा. वर जायच्या आधी तुम्ही अशा वेगवेगळ्या सेक्शन्स मधून जाता, जिथे शिकागोची हिस्ट्री, जॉग्रफी, फूड आणि कल्चर या सगळ्याची ओळख होते. आणि डीप डिश पिझ्झा आत्ताच खाऊन आल्यावर या पिझ्झाकडे आता बघायची पण इच्छा होत नाहीये. बट दिस इज सो इंटरेस्टिंग. फायनली आम्ही वर आलो, आणि लुक ॲट द व्ह्यू गाईज. चला आधी स्कायडेकला जाऊयात. हे ग्लास बॉक्सेस बिल्डिंगच्या बाहेर निघालेले आहेत. तुम्ही लिटरली हवेत उभे असता. खाली फक्त एक ट्रान्सपरंट काच, आणि त्या खाली हजारो फूट खोल शहर. लांबून बघायला तर खूप सोपं वाटतंय, पण ऍक्च्युअल उभं राहून खाली बघितलं ना की 2 मिनिटं पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटते. म्हणूनच इकडे बरेच लोक उभं राहायला घाबरतात. आपण नाही घाबरत. आपण कुणालाच नाही घाबरत. बंदूक, पिस्तूल, तोफ, रणगाडा, आपण कुणालाच नाही घाबरत. पण वरून दिसणारा व्ह्यू टोटली वर्थ इट आहे. किती छोटं छोटं दिसतंय ना. या बोट सुद्धा, ही खाली दिसणारी आर्किटेक्चर बोट टूर आहे जी आम्ही संध्याकाळी करणार आहोत. इथून पूर्ण 360 डिग्री शिकागो स्कायलाईनचा व्ह्यू दिसतो. आणि क्लिअर डे असेल तर जवळजवळ 50 मैल पर्यंत इलिनॉय म्हणजे ज्या स्टेटमध्ये आता आपण आहोत, इंडियाना, विस्कॉन्सिन आणि मिशिगन हे स्टेट सुद्धा दिसतात. आणि समोर जो प्रचंड निळ्या पाण्याचा विस्तार दिसतोय ना, तो समुद्र नाहीये, ती एक लेक आहे. लेक मिशिगन, नॉर्थ अमेरिकेमधल्या 5 ग्रेट लेक्स पैकी एक. ग्रेट लेक्स म्हणजे US आणि कॅनडा मधल्या 5 मोठ्या फ्रेश वॉटर लेक्स आहेत, ज्या समुद्रासारख्याच वाटतात. आणि जगातील जवळजवळ 21%, 21% फ्रेश वॉटर इकडेच आहे. अशा प्रकारे आम्ही गेलं विलीस टॉवरला. बाय बाय. आता हा ब्लॉग इथेच थांबवते मी. आम्ही हॉटेलवर जाऊन थोडासा आराम करतो, कारण सकाळी खूप लवकर उठलोय. आणि संध्याकाळी आर्किटेक्चर बोट राईडला जाऊयात आपण. इथली अजून मस्त मस्त ठिकाणं पण मला तुम्हाला दाखवायची आहेत. सो स्टे ट्यून्ड. आणि हा ब्लॉग कसा वाटला हे मला प्लीज कमेंट्स मध्ये सांगा. बाय बाय. सी यू.